या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर शहरवासियांना महानगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छ पिण्याचे पाणी, उत्तम प्रतीचे रस्ते, प्रकाशमान रस्ते दिवे तसेच सुरळीत मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार महाविकास आघाडीने केला आहे। प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक, स्वच्छ व सुंदर सोलापूर ही सोलापूरकरांची आदर्श संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले। महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारून शिक्षणाचा अधिकार अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील। प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहराला प्राणवायू पुरवणारी उद्याने आज गैरप्रवृत्तींचे अड्डे बनली असून या उद्यानांचे पुनर्निर्माण व सुशोभीकरण करण्यासाठी महाविकास आघाडी सातत्याने पाठपुरावा करणार आहे। युजर चार्जेसच्या नावाखाली हद्दवाढ भागातील नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवली जाईल। सोलापूर शहराला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शहरातील ऐतिहासिक वास्तूंना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता खोट्या आश्वासनांना पायदळी तुडवत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन कॉम्रेड आडम यांनी केले। दरम्यान मंगळवार 23 डिसेंबर रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार तसेच आघाडीतील पहिल्या टप्प्यात अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। याप्रसंगी मंचावर नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड सुनंदा बल्ला, कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम आदी मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण सोलापूर शहरातून 65 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज सादर केले। त्यापैकी पक्षाचे प्राबल्य असलेल्या तसेच निवडणूक लढवण्याची क्षमता असलेल्या संभाव्य प्रभागातील उमेदवार मुलाखतीस उपस्थित होते। या उमेदवारांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्च शिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश आहे। या सर्व उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेत श्रमिक, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचा एक मुख्य निर्धार व्यक्त केला। यावेळी सर्व उमेदवारांनी आपल्या समर्थ कार्यकर्त्यांसह लाल उपरणी, लाल टोपी, लाल झेंडे हातात घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहाने पक्ष कार्यालय परिसर दणाणून सोडला। संपूर्ण परिसर लालमय वातावरणाने भारावून गेला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।